नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 4 पट फुलणारे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तांदळाचे पट्टी पापड. तेही घरच्या घरी अगदी विकत मिळतात तसे मशीनवरचे पट्टी पापड आज आपण बनवणार आहोत. अशा पद्धतीने जर तांदळाचे पट्टी पापड बनवले तर तुम्ही अगदी सहज बनवू शकता घरच्या घरी आणि असे पापड बनवून तुम्ही विकू शकता आणि घरच्या घरी बिझनेस चालू करू शकता. अतिशय साधी आणि सोपी ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे तांदळाचे पट्टी पापड अतिशय खमंग आणि खुसखुशीत असे तयार होतात. बिलकुल तेलकट वगैरे होत नाहीत आणि एक पापड खाल्ल्यानंतर तर मन पण भरत नाही, इतके सुंदर हे पापड तयार होतात. हे तांदळाचे पट्टी पापड बनवताना या ठिकाणी पाण्याचं, मिठाचं आणि पापड खारचं प्रमाण योग्य असणे खूप गरजेचे आहे, तरच आपले पापड जे आहेत ते एकदम परफेक्ट असे तयार होतात. या व्हिडिओमध्ये पापड खार आणि मिठाचे एकदम योग्य असं प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला कुठलीही शंका राहणार नाही आणि एकदम परफेक्ट असे पापड तयार होतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण मशीनवरचे पट्टी पापड बनवणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीची या ठिकाणी पट्टी पापडची मशीन सहज कुठल्याही भांड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ही मशीन 600 ते 700 रुपयांमध्ये मिळते. कुठल्याही भांड्याच्या दुकानामध्ये ही मशीन जी आहे ते सध्या उपलब्ध आहे, त्यामुळे अशा पद्धतीची मशीन घ्या आणि तुम्ही घरच्या घरी तांदळाचे पट्टी पापड बनवून पहा. त्याला अशा पद्धतीची एक पाटी येते आणि शेवयाची एक पाटी येते, 2 पाटी ह्या मशीनला येतात. अशा प्रकारची पट्टी पापडची मशीन घेऊन तुम्ही घरच्या घरी पट्टी पापडचा बिझनेस चालू करू शकता. अगदी 600 ते 700 रुपयांमध्ये तुमचा बिझनेस सुरू होऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे पहा, या ठिकाणी मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे निवडून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला तांदूळ जे आहेत ते दळून आणायचे आहेत. त्यासाठी आपल्याला तांदूळ धुवून वगैरे न घेता तसेच वापरायचे आहेत, त्यामुळे आपल्याला त्यावरची धूळ जी आहे ते व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे. आपण जर तांदूळ धुवून वापरले तर त्यातील कस जे आहे ते पूर्णपणे निघून जाते आणि पापड जे आहेत ते व्यवस्थित असे तयार होत नाहीत, त्यामुळे आपल्याला तांदूळ फक्त पुसून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी कॉटनचा ओला कपडा करून घेतलेला आहे. ओल्या कपड्याने आपल्याला तांदूळ जे आहे ते व्यवस्थित असे पुसून घ्यायचे आहेत. जास्तही आपल्याला कपडा ओलसर ठेवायचा नाही, अगदी थोडासा ओलसर करून आपल्याला तांदूळ पुसून घ्यायचे आहेत. आणि पूर्णपणे तांदूळ पुसून झाल्याच्या नंतर हे तांदूळ जे आहेत ते आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचे आहेत. तुमचे जर तांदूळ जास्तच घाण असतील तर तुम्ही या ठिकाणी थोडा वेळ तांदूळ पाण्यामधून काढून लगेच फॅनखाली सुकवून घेऊ शकता. जास्त वेळ हे तांदूळ जे आहेत ते आपल्याला उन्हामध्ये ठेवायचे नाहीत. हे तांदूळ एकदम बारीक असे आपल्याला गिरणीवर दळून आणायचे आहेत आणि छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, या ठिकाणी मी दुसऱ्या दिवशी तांदळाचं पीठ जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण 1 किलो तांदळापासून पीठ तयार करून घेतलं होतं, तर आपण या ठिकाणी अर्धा किलोचे पापड बनवणार आहोत. मी या ठिकाणी या ग्लासने 3 ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच अर्धा किलो पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे. आपल्याला हे तांदळाचं पीठ जे आहे ते मोजून घ्यायचं आहे. अर्धा किलो तांदळाच्या पिठापासून आपण पट्टी पापड बनवतो आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं सुजीच्या बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे. पूर्णपणे पीठ चाळूनच वापरायचं आहे. पीठ चाळून घेतल्याच्यानंतर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने मशीनवरचे तांदळाचे पट्टी पापड बनवण्यासाठी पीठ जे आहे ते मोजून घेणे खूप गरजेचे आहे आणि पीठ जे आहे ते आपल्याला चाळून घेणे पण खूप गरजेचे आहे. या ठिकाणी मी पीठ मोजून नंतर चाळून घेतलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बरोबर 3 ग्लास या ठिकाणी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. एकदम बारीक असं हे पीठ आपण दळून आणलेलं आहे. त्यासाठीच आपल्याला या ठिकाणी आता पापड खार आणि मीठ जे आहे ते मोजून घ्यायचं आहे. 3 ग्लास तांदळाच्या पिठासाठी मी या ठिकाणी नाश्त्याचा जो आपला चमचा असतो त्याच चमच्याने मी या ठिकाणी मीठ मोजून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण 3 ग्लास तांदळाच्या पिठासाठी बरोबर 1.5 चमचा मीठ टाकणार आहोत. जास्तही मीठ आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही, हे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पापड खार आणि मिठाचं प्रमाण जर जास्त झालं तर पापड जे आहे ते चवीला व्यवस्थित लागत नाहीत, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला 3 ग्लाससाठी 1.5 चमचा मीठ वापरायचं आहे. आणि त्याच चमच्याने आपल्याला या ठिकाणी 1 सपाट चमचा आपण पापड खार वापरणार आहोत. बरोबर 1च चम्मच आपल्याला पापड खार वापरायचा आहे, कारण या ठिकाणी पापड खार थोडा जरी जास्त झाला तर पापड जे आहेत ते पिवळसर होतात तळल्यानंतर आणि ते व्यवस्थित असे लागत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पापड खार जो आहे तो 1च चम्मच टाकायचा आहे आणि 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे. आता आपण या ठिकाणी पीठ जे आहे ते उकडून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती पातेलं ठेवून घेतलेलं आहे. पातेलं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी थोडंसं जाडबुडाचंच वापरायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे ते खाली चिटकणार नाही. आपण या ठिकाणी ज्या ग्लासने तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच ग्लासने आपल्याला पाणीही मोजून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 3 ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तर 3 ग्लास तांदळाच्या पिठासाठी आपण इथं 3च ग्लास पाणी वापरणार आहोत. पाणीचे प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट असं सांगितलेलं आहे. मी या ठिकाणी तांदळाचं पीठ बनवण्यासाठी नवीन रेशनचा तांदूळ वापरला होता. तुमच्याकडे जर जुनं रेशनच्या तांदळाचं पीठ असेल तर तुम्हाला या ठिकाणी 1 ग्लास तांदळाच्या पिठासाठी 1.25 ग्लास पाणी लागेल. मी या ठिकाणी नवीन रेशनच्या तांदळाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे, त्यामुळे 1 ग्लास तांदळाच्या पिठासाठी बरोबर 1च ग्लास पाणी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. जर तुमच्याकडे जुना तांदूळ असेल तर तुम्हाला या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जे आहे थोडंसं वाढवावं लागणार आहे.
या ठिकाणी 1 ग्लास तांदळाच्या पिठासाठी तुम्हाला 1.25 ग्लास पाणी लागणार आहे। आपण या ठिकाणी बरोबर 3 ग्लास तांदळाच्या पिठासाठी बरोबर 3च ग्लास पाणी वापरलेलं आहे। वरून थोडंसं 1/2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतर पाणी थोडंसं आटू शकतं, त्यामुळे या ठिकाणी आपण वरतून 1/2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण या ठिकाणी पापड खार आणि मीठही त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। या पाण्याला आपल्याला खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला मोठीच ठेवायची आहे। या ठिकाणी आपण बेलण्याच्या साहाय्याने पीठ मिक्स करून घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मोठ्याच गॅसवर पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। एका हाताने पीठ टाकून दुसऱ्या हाताने आपल्याला व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामध्ये एकही गुठळी होणार नाही अशा पद्धतीने आपण ते पीठ जे आहे ते छान असं मिक्स करून घेऊया। पीठ मिक्स करून घेत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे ते मोठीच ठेवायची आहे। मोठ्याच गॅसवर आपल्याला पीठ सतत मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे ते एकदम छान असं तयार होतं आणि पापड जे आहे ते एकदम परफेक्ट असे तयार होतात। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मोठ्याच गॅसवर हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी कुठेही बारीक करायची नाही, साधारणतः 3 ते 4 मिनिट आपल्याला हे पीठ सतत मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच तुम्हाला जर या ठिकाणी अशा पद्धतीने तांदळाचे पापड बनवताना पीठ जर थोडंसंही कोरडं वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं गरम पाण्याचा शिपका मारून घेऊ शकता। टाईम लावून बरोबर 4 मिनिट आपल्याला मोठ्या गॅसवर पीठ जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे 4 मिनिट मिक्स करून घेतल्यामुळे पीठ जे आहे ते कुठेही कोरडे राहत नाही आणि पीठ व्यवस्थित असं पूर्णपणे शिजलं जातं। त्यामुळे आपल्याला साधारणतः 3 ते 4 मिनिट हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले पापड जे आहेत ते व्यवस्थित असे तयार होतात। बेलण्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी या ठिकाणी उलटण्याच्या साहाय्याने पीठ जे आहे ते खालीवरी करून घेणार आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं वरचं पीठ जे आहे ते आपल्याला खालच्या बाजूला करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने पीठ छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तवा जो आहे तो हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचा आहे। तवा आपल्याला अगोदरच मोठ्या गॅसवर गरम करून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे ते पीठ जे आहे ते आपल्याला तव्यावरती ठेवून द्यायचं आहे आणि तव्यावरती ठेवून आपल्याला या पिठावरती आपल्याला या ठिकाणी एक वाफ काढून घ्यायची आहे। झाकण ठेवून आपल्याला हे पीठ जे आहे ते साधारणतः बरोबर आपण 15 मिनिट या पिठाची वाफ काढून घेणार आहोत। शिजवून घेतलेलं पिठाचं पातेलं जे आहे ते आपण तव्यावर ठेवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे ते अतिशय लो करायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला या ठिकाणी 15 मिनिट हे पीठ जे आहे ते वाफवून घ्यायचं आहे। सुरुवातीला 4 मिनिट मोठ्या गॅसवर पीठ आपण मिक्स करून घेतल्यानंतर 15 मिनिट आपण पीठ जे आहे ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। या ठिकाणी आपलं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट असं 15 मिनिटांत तयार झालेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पीठ या ठिकाणी मी 2-3 वेळेस अधूनमधून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण पापड बनवून घेऊया, त्यासाठी मी या ठिकाणी लाकडी फळीला मशीन जे आहे ते व्यवस्थित अशी फिट करून घेतलेले आहे। आता आपण जे तयार करून घेतलेलं पीठ आहे त्यातील थोडासा पिठाचा गोळा घेऊन आपल्याला पीठ जे आहे ते हातावरती व्यवस्थित अगोदर मळून घ्यायचं आहे, नंतर एका प्लेटमध्ये पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पीठ छान एकदम मऊसूत मळून झाल्यानंतर आपल्याला पीठ जे आहे ते मशीनमध्ये टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हाताला थोडंही पीठ चिटकलेलं नाही, म्हणजे आपलं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे। तयार पीठ आपण मशीनमध्ये टाकून व्यवस्थित असं आपल्याला एकाने पीठ मशीनमध्ये टाकून दुसऱ्या व्यक्तीने आपली मशीन जी आहे ते व्यवस्थित अशी फिरवून घ्यायची आहे, म्हणजे पट्टी जी आहे ते खाली एकदम छान अशी तयार होते आणि पापड जे आहे ते एकदम परफेक्ट असे खाली येतात। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचे पट्टी पापड बनवण्यासाठी या ठिकाणी 2 व्यक्तीची गरज लागते, एक मशीन फिरवायला आणि दुसरी जी आहे ते पीठ मशीनमध्ये टाकण्यासाठी 2 व्यक्तीच लागतात हे पट्टी पापड बनवण्यासाठी। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख असे पट्टी पापड या ठिकाणी तयार झालेले आहेत। सुरुवातीचे 1-2 पापड जे आहेत ते व्यवस्थित येत नाहीत, नंतर आपले पापड जे आहेत ते एकदम परफेक्ट असे येतात। तुम्ही या ठिकाणी अतिशय झटपट अगदी 15 मिनिटात हे पापड जे आहेत ते बनवून तयार होतात। पण या ठिकाणी पापड बनवताना पाण्याचं प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे। पाण्याचं प्रमाण जर परफेक्ट असेल तर पीठ जे आहे ते व्यवस्थित तयार होतं आणि पीठ व्यवस्थित तयार झाल्यानंतरच पापड छान असे तयार होतात। अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व पापड जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आणि नंतर कॅरी बॅगवरती हे पापड जे आहे ते वाळत घातलेले आहेत। आपल्याला या ठिकाणी पापड जे आहेत ते पूर्ण दिवसभर सुकवून घ्यायचे आहेत, म्हणजे पापड एकदम छान खणखणीत असे वाळले जातात। मी या ठिकाणी आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी पापड दाखवते। 1 दिवसामध्ये पापड एकदम छान असे वाळलेले आहेत। हे तांदळाचे पापड बनवताना शक्यतो आपल्याला या ठिकाणी कॅरी बॅगवरतीच वाळू घालायचे आहेत, म्हणजे पापड जे आहेत ते पटकन वाळले जातात आणि आपल्याला या ठिकाणी पापड जे आहेत ते पलटी करण्यासाठी सोपे होतात। जर पापड जास्तच मोठे झाले असतील तर या ठिकाणी थोडेसे सुकल्यानंतर पापड जे आहेत ते आपल्याला थोडेसे कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे तळते वेळेस आपल्याला या ठिकाणी कढईमध्ये पापड छान असा फुलला जातो। या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते एकदम सुंदर पातळ असे छान कुरकुरीत आपले पापड जे आहेत ते तयार झालेले आहेत। आता आपण पापड तळून पाहूया। पापड तळण्यासाठी या ठिकाणी आपल्याला तेल जे आहे ते अगोदर मीडियम गॅसवर गरम करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती अजिबातच फास्ट करायची नाही। मीडियम गॅसवर तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला पापड त्यामध्ये टाकून झारण्याच्या साहाय्याने वरतून व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे पापड जे आहे ते छान असा फुलला जातो, वाकडा तिकडा पापड तयार होत नाही। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी आपण हे पापड बनवताना
पापड खारचं प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट असं वापरल्यामुळे पापड जे आहेत ते किती सुंदर पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे पापड जे आहेत ते तळून 3 ते 4 पट फुललेले आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पापड खूपच सुंदर असे तयार झालेले आहेत आणि पापड जे आहेत ते चवीला खूपच मस्त असे लागतात आणि अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत असे पापड तयार होतात. मी या ठिकाणी तुम्हाला आणखीन 2-3 पापड जे आहेत ते तळून दाखवणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व पापड जे आहेत ते अतिशय पांढरे शुभ्र असे तयार झालेले आहेत. हे तांदळाचे पट्टी पापड तळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कढई जी आहे ती शक्यतो थोडीशी अशी पसरटच वापरायची आहे, म्हणजे पापड जो आहे तो 4 पट फुलला जातो आणि व्यवस्थित असा तयार होतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. म्हणून आपल्याला या ठिकाणी कढई जी आहे ते थोडीशी पसरटच वापरायची आहे. किती सुंदर आपले अगदी विकत मिळतात तसे तांदळाचे पट्टी पापड घरच्या घरी तयार झालेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने तांदळाचे पट्टी पापडची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. अशा पद्धतीने तांदळाचे पट्टी पापड बनवून तुम्ही त्याचा बिझनेस सुरू करू शकता. खूप फायदेशीर हा बिझनेस ठरतो आणि खूप कमीत कमी खर्चामध्ये तयार होतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकही पापड जो आहे तो आपला बिघडलेला नाही किंवा कलर चेंज झालेला नाही. एकदम परफेक्ट असे सर्व तांदळाचे पापड जे आहेत ते एकसारखे तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व पापड जे आहेत ते मीडियम गॅसवर छान असे तळून घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी आपण तांदळाचे पीठ कसे तयार करायचे आणि त्यापासून तांदळाचे पट्टी पापड अगदी विकत मिळतात तसे घरच्या घरी कसे बनवायचे ही सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये सांगितल्यामुळे अगदी तुम्हाला बिझनेस जरी करायचा असेल तांदळाच्या पट्टी पापडचा तरी या व्हिडिओची खूप मदत होईल. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. या ठिकाणी तुम्ही पाहताय ना किती सुंदर आपले खुसखुशीत असे तांदळाचे पापड जे आहेत ते तयार झालेले आहेत. अतिशय साधे आणि सोपी रेसिपी आहे. हे पापड बनवायला जितके साधे आणि सोपे आहेत तितकेच चवीला खूप मस्त असे लागतात. हे पापड बनवताना फक्त आपल्याला या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट असं वापरायचं आहे. पाण्याचं प्रमाण जर परफेक्ट असेल तर आपलं पीठ जे आहे ते एकदम छान असं व्यवस्थित तयार होतं आणि त्यापासून पापड जे आहेत ते एकदम परफेक्ट असे तयार होतात. थोडंही पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पीठ जे आहे ते आपलं थोडं जास्त सैलसर होतं आणि ते मशीनमधून पटकन बाहेर येतं आणि पापड जे आहेत ते तुटले जातात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला परफेक्ट असं प्रमाणासहित पूर्ण व्हिडिओ सांगितलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही या ठिकाणी पाहताय ना वाळल्यानंतर आपले पापड जे आहेत ते किती बारीक दिसत आहेत आणि तळल्यानंतर हे पापड जे आहेत ते 4 पट असे फुललेले आहेत. एकदम सुंदर आणि सुरेख असे तांदळाचे आपले खुसखुशीत अगदी विकत मिळतात तसे पट्टी पापड घरच्या घरी तयार झालेले आहेत. तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर अशा पद्धतीने तांदळाचे पट्टी पापड एक वेळेस नक्की करून पहा आणि त्याचा बिझनेस सुरू करू शकता तुम्ही. अगदी 600 रुपयामध्ये तुमचा हा बिझनेस सुरू होतो. मी तुम्हाला या ठिकाणी पापड जो आहे तो तोडून दाखवते. किती खुसखुशीत असा पापड तयार झालेला आहे. या ठिकाणी पापड जो आहे तो बिलकुल तेलकट वगैरे झालेला नाही. या ठिकाणी मी तुम्हाला पापड तोडून दाखवलेला आहे. पापड तोडल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हाताला थोडंसं तेल वगैरे काहीच लागलेलं नाही. एकदम छान आपला या ठिकाणी खुसखुशीत पापड तयार झालेला आहे. पापड जो आहे तो अजिबातच तेलकट झालेला नाही. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. अगदी सहज तुम्ही घरी जे तांदळाचं पीठ दळून आणता त्या पिठापासून तुम्ही फक्त 15 मिनिटात ते तांदळाचे पट्टी पापड बनवू शकता. तुमच्याकडे जर मशीन नसेल तर तुम्ही या ठिकाणी प्लेटनेही तांदळाचे पापड बनवू शकता. अतिशय सुंदर आणि सुरेख असे हे पापड तयार होतात. त्यामुळे अशा पद्धतीने तांदळाचे पट्टी पापड घरच्या घरी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही खूप आवडतील. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.